स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल मेजरमेंट. ठीक आहे, त्यातला फर्स्ट चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. तर आता आपला हा चॅप्टर नंबर 2 चालू आहे, प्रेशर मेजरमेंट. पहिला आपला चॅप्टर होता ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सड्यूसर्स. तो तुम्ही बघितलं नसेल तर पहिला बघून घ्या, कारण की त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जाऊन चालू होतो कुठला तर प्रेशर मेजरमेंट. ठीक आहे, तर प्रेशर मेजरमेंट म्हणजे काय, प्रेशर म्हणजे काय, दाब जो म्हणतो तो आपण त्याला काय म्हणतो, प्रेशर म्हणजे प्रेस करणे किंवा दाब देणे. पुल किंवा पुश तुम्ही ऐकला असाल, म्हणजे दारावर लिहिलेलं असतं बघा, पुल करा म्हणजे काय, त्यावर करता तुम्ही दारावर ढकलता. ठीक आहे, पुश करा म्हणता त्यावेळेला तुम्ही काय करता, दारावर ढकलता. ज्यावेळेला तुम्ही पुश करता त्यावेळेला काय होतं, पुश करता त्यावेळेला दारावर तुम्ही जोर देता हातानं आणि ते दार उघडलं जातं. पुल करा म्हणतात म्हणजे त्यावेळेला काय, दाराला वडा म्हणतात, तुम्ही वडायला सांगतात म्हणजे मागं तुम्ही वडता दार, त्यावेळेला काय होतं, ते दार उघडलं जातं. ठीक आहे, तुम्ही बघितलं असाल मॉलमध्ये, हे अशा भरपूर ठिकाणी, कॉलेजमध्ये, तर अशा भरपूर ठिकाणी असे डोअर्स असतात. ते एका ठिकाणी पुल लिहिलं असतं, एका ठिकाणी पुश लिहिलं असतं. ठीक आहे, तर त्यावेळेला तुम्ही प्रेशर लावून तुम्ही काय करता, दार उघडता. त्यावेळेला काय करता, पुश म्हणल्यावर तुम्ही काय करता, जो तुम्ही दाब दिलेला असतो त्यालाच काय म्हणतो आपण, प्रेशर. ठीक आहे, तर आता प्रेशर कळालं, तर प्रेशर मेजर कसं करायचं. तर प्रेशर मेजर करण्यासाठी तुम्हाला काय काय करायला लागेल. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन बघूया आपण ह्याच्यामध्ये. आता आपण प्रेशर मेजर करायचं कसं, प्रेशर म्हणजे काय हे तर आपल्याला कळालं, पण आपण इंजिनिअरिंगला आहे म्हणल्यावर आपल्याला इंजिनिअरिंगचा जास्त उपयोग म्हणजे आपल्याला बेसिक डेली लाईफमध्ये पण होतो, पण आपण काय करतो, ह्या गोष्टींचा उपयोग इंडस्ट्रियल एरियामध्ये कसा केला जाईल हे आपल्याला बघायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन बघूया आपण. नियर अबाउट ऑल इंडस्ट्रियल प्रोसेसेस युजेस लिक्विड गॅसेस ऑर बोथ. म्हणजे काय म्हणायचं आहे, भरपूर इंडस्ट्रीजमध्ये लिक्विड किंवा गॅसेस किंवा दोन्ही पण यूज केलं जातं. ठीक आहे, टू कंट्रोल धिस प्रोसेसेस रिक्वायर्स द मेजरमेंट अँड कंट्रोल ऑफ लिक्विड अँड गॅस प्रेशर्स. ठीक आहे, टू कंट्रोल, आपल्याला जर ह्या गोष्टी कंट्रोल करायच्या असतील, लिक्विड किंवा गॅसेस, तर आपल्याला मेजरमेंट करायला लागणार आणि त्या गोष्टी कंट्रोल करायला लागणार. ठीक आहे, दस प्रेशर मेजरमेंट इज इम्पॉर्टंट इन मेनी ॲप्लिकेशन्स इन इंडस्ट्रीज. तर आता समजा एखादं मशीन आहे ते डिझेलवर चालत असेल. ठीक आहे, किंवा आपण आता बघतो ज्या 4 व्हीलर्स आहेत त्या तुमच्या कशावर, गॅसवर चालत असतात. ठीक आहे, गॅसवर चालते म्हणतो किंवा पेट्रोलवर चालते म्हणतो आपण. ठीक आहे, तर तुम्ही असंच घालता का, पेट्रोल घालता आणि डायरेक्ट त्याचा यूज म्हणजे किती पण म्हणजे त्याला काहीतरी ॲव्हरेज असतं. ठीक आहे, 4 व्हीलरला म्हणा, 2 व्हीलरला म्हणा, किंवा एनी इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स असतील त्याला काय असतं, काही तर त्याचं काय असतं, एक चालण्याची क्षमता असते. ठीक आहे, तर त्यासाठी आपण लिक्विड किंवा गॅसेसचा यूज करत असतो, किंवा दोन्हीचा पण एक असे असतात की दोन्हीवर पण चालतात. ठीक आहे, लिक्विड किंवा गॅसेस हे दोन्हीवर चालत असतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार, इंधन म्हणतो आपण, ते किती लागतं, इंधन किती, म्हणजे समजा आपण पेट्रोल घातलं तर त्यावेळेला किती आपली गाडी गेली, एक 60 किलोमीटर गेली, 70 किलोमीटर गेली, 80 किलोमीटर गेली, त्यावरून त्याचं ॲव्हरेज ठरत असतं. ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये पण जे मशीन्स असतात त्यासाठी ह्या गोष्टी सेमच होत असतात. ठीक आहे, तर झालं, मग आम्हाला कळालं की बाबा इंट्रोडक्शन तर कळालं की लिक्विड गॅसेस लागतात इंडस्ट्रीमध्ये, त्या मोजण्यासाठी आपल्याला काय करायला लागतात, ते आपल्याला मोजायला लागतात. ठीक आहे, प्रेशर मेजरमेंटनं. प्रेशर मेजरमेंट इज इम्पॉर्टंट इन मेनी ॲप्लिकेशन्स इन इंडस्ट्रीज, म्हणजे भरपूर ॲप्लिकेशन्स इंडस्ट्रीमधल्यासाठी गरजेचं आहे. ठीक आहे, तर डेफिनेशन काय आहे ते प्रेशर मेजरमेंटची. तर ज्यावेळेला डेफिनेशन येते त्यावेळेला तुम्हाला कळते की बाबा, डेफिनेशन तर तुम्हाला मी शिकवेनच, पण त्यामध्ये तुम्हाला कळतं की बाबा त्याचे काही तर युनिट असतं, प्लस त्याचं काहीतरी फॉर्म्युलाज असतो. आपण कुठली पण गोष्ट जी आहे आपण ती काय करतो, आपण फॉर्म्युले असतात त्याचे, काहीतरी स्पीड मेजर करायचे आपल्याला म्हणा, वर्क मेजरमेंट करायचं आहे आपल्याला. आता इथं आपल्याला प्रेशर मेजरमेंट करायचं आहे. काही वेळेला आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं असतं, काही वेळेला आपल्याला डेन्सिटी मेजर करायची असते. ह्या भरपूर गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या सगळ्यासाठी आपल्याकडे काय आहेत, फॉर्म्युलेज आहेत. ठीक आहे, तर प्रेशर मेजरमेंटसाठी पण आहेच आहे. ठीक आहे, तर ते काय आहे, प्रेशर मेजरमेंटची डेफिनेशन काय आहे, ते प्रेशर इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाइड टू अ सरफेस ऑर डिस्ट्रीब्युटेड ओव्हर इट.
म्हणजे काय, तुम्हाला मी दाराचं उदाहरण सांगितलेलं. प्रेशर म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाइड ऑन अ सरफेस. एखादा पूर्ण सरफेस आहे. सरफेस म्हणजे काय, सरफेस म्हणजे सरफेस. आता सरफेसचं काय सांगायचं तुम्हाला, तर सरफेस म्हणजे काय, पूर्ण एखादा प्लेन सरफेस आहे. ठीक आहे, प्लेन जागा आहे, त्याला म्हणतो आपण एक प्लेन सरफेस म्हणतो. ठीक आहे, अशा किंवा डिस्ट्रीब्युटेड आहे, तर त्याच्यावर आपण काय करतो, प्रेशर लावतो. म्हणजे काय करतो, अमाऊंट ऑफ फोर्स लावतो. मागाशी तुम्हाला पुल आणि पुशचं उदाहरण दिलं तर मी, त्याप्रमाणे फोर्स लावतो. फोर्स पर युनिट एरिया. फोर्स काय करतो आपण, प्रत्येक युनिट एरियाला किती फोर्स लावला त्याला आपण काय म्हणतो, प्रेशरमध्ये मोजतो. तर ते कसं मोजतो, P इज इक्वल टू एफ डिवाइड बाय ई. एफ म्हणजे काय, फोर्स, ए म्हणजे एरिया, त्याचं फॉर्म्युला आहे. ठीक आहे. इसेन्शियल ऑफ प्रेशर मेजरमेंट ऑफ. आता प्रेशर मेजरमेंटसाठी इसेन्शियल गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत. प्रेशर इज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय पोझिशन विथिन अ स्पेसिफिक फ्लुइड बट ॲट अ गिवन पोझिशन. म्हणजे काय म्हणायचं आहे, प्रेशर इज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय पोझिशन. प्रेशर इज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स कशाला असते, तर एखाद्या पोझिशनवर असते. ठीक आहे, दार आता उघडायचं असेल तुम्हाला, तुम्ही इकडं आणि तिकडं कुठं पण दाबता का, त्या दाराचं त्याला एक हँडल असतं. ठीक आहे, पुल करायचं समजा तुम्हाला फोर्स लावायचा आहे, तर तुम्ही कुठं वाटेल तिथं दाराला धरून चालेल का, हां ठीक आहे, तुम्ही कुठं पण धरून तुम्ही ते करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला जास्त एनर्जी, जास्त वेळ जाऊ शकतो, जास्त एनर्जी जाऊ शकते. डिफरंट मेथड जर तुम्ही करायला गेला तर ठीक आहे, तुमची जास्त एनर्जी वाया जाऊ शकते. पण जर सोप्या पद्धतीने करायचं असेल तर त्याला हँडल दिलेलं असतं. ठीक आहे, त्या हँडलला तुम्ही हात लावून जर वडला तर ते दार लगेच उघडू शकतं. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला ह्या उदाहरणावरून काय कळतं, तर प्रेशर इज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय पोझिशन विथिन अ स्पेसिफिक फ्लुइड बट ॲट अ गिवन पोझिशन. ठीक आहे, इंडिपेंडेंट ऑफ डायरेक्शन. ठीक आहे, इंडिपेंडेंट ऑफ काय, डायरेक्शन. दुसरा पॉईंट काय येतो, तर प्रेशर इज अनइफेक्टेड बाय शेप ॲट ऑफ द कॉन्फ्लिक्टिंग बाउंड्रीज. म्हणजे प्रेशर हे काय, तर शेपवर कुठल्या पण म्हणजे समजा शेपवर कसल्याही डिपेंडेंट नसतो. म्हणजे समजा, म्हणजे काय म्हणायचं आहे यामध्ये, आता तुम्ही फुग्याचं उदाहरण घेऊ शकता. फुगा कसा असतो, तर फुगा जर तुम्ही फुगे जर बघितला तर डिफरंट टाईप्सचे असतात. काही फुगे नुसते गोल असतात, काही फुगे लांबडे असतात. ठीक आहे, काही फुगे बदामाच्या आकाराचे असतात. म्हणजे असे भरपूर प्रकारचे असतात. मग काय होतं, आपण ज्यावेळेला त्याच्यावर प्रेशर देतो, म्हणजे काय, आपण एअरचं प्रेशर दिलं आपण इथं, त्यावेळेला ज्या शेपचा आहे तो फुगा, त्या शेपमध्ये तो फुगतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतं, प्रेशर इज अनअफेक्टेड बाय कॉन्फ्लिक्टिंग बाउंड्रीज. ठीक आहे, म्हणजे कसल्याही प्रकारच्या बाउंड्रीजवर प्रेशर काही डिपेंड नसतं. आता सिलेंडरमध्ये पण गॅस, तुमचा जो घरगुती सिलेंडर आहे, डोमेस्टिक सिलेंडर जे आपण म्हणू शकतो त्याला, तर त्याची साईज वेगळी असते, तर त्याच्यामध्ये पण तो गॅस बसतोच. ठीक आहे, आता स्टोव पूर्वी होते, अजून पण आहेत, वापरतात काही लोक. तर स्टोवमध्ये एक त्याची कॅपॅसिटी आहे, त्यावर त्याचा जो शेप असेल. ठीक आहे, आता स्टोवचा जसा शेप होता तशा शेपमध्ये तुम्ही केरोसिन घालू शकता. ठीक आहे, जर समजा तुमचा मोठा स्टोव आहे, त्याचं साईज डिफरंट आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही केरोसिन घालू शकता. जसं तुम्ही घालाल तसं ते केरोसिन आत जाऊन फिट होणार आहे. ठीक आहे, लिक्विड किंवा गॅसच्या मध्ये असतं. इथं मागं तुम्हाला मी शिकवलेलं की लिक्विड किंवा गॅस ऑर बोथ, हे दोन्ही पण आपण यूज करू शकतो. ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये आपण प्रेशर मेजरमेंट करणार आहे पण तिथं. तर हे अनएफेक्टेड बाय कॉन्फ्लिक्टिंग बाउंड्रीज आहेत. ठीक आहे, तुम्ही गॅस कशामध्ये पण भरू शकता. आता एअरचं उदाहरण दिलं मी तुम्हाला, तर फुग्यामध्ये तुम्ही हायड्रोजनचा फुगा आहे समजा, तर हायड्रोजन जर तुम्ही कशामध्ये भरू शकता, तर गोल फुगा आहे त्याच्यामध्ये पण भरू शकता, बदामी फुगा आहे त्याच्यामध्ये पण भरू शकता, लांबडा फुगा आहे त्याच्यामध्ये पण भरू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रेशर हे कसल्याही कॉन्फ्लिक्टिंग बाउंड्रीजमध्ये ना अफेक्टेड होत नाही. ठीक आहे, आता युनिट, प्रेशरचं युनिट काय आहे, तर प्रेशरचं युनिट ब्रिटिशमध्ये पण मोजलं जातं आणि SI युनिटमध्ये पण मोजलं जातं. प्रेशर ब्रिटिशमध्ये आपण मोजतो त्याला कसं मोजतो, तर पाऊंड्स पर स्क्वेअर इंच PSI मध्ये मोजतो. ठीक आहे, आणि SI युनिट काय आहे प्रेशरचं, तर न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर, N पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, पण इंजिनिअरिंगमध्ये आपण प्रेशर इज कशामध्ये मोजतो आपण, तर पाऊंड्स पर स्क्वेअर इंच PSI मध्ये आपण मोजतो. ठीक आहे, तर आपल्याला काय काय सांगितलं मी तुम्हाला, तर प्रेशर मेजरमेंट आपण ब्रिटिश किंवा SI युनिटमध्ये करतो. प्रेशर ब्रिटिश युनिटमध्ये कसं मोजतो, तर पाऊंड्स पर स्क्वेअर इंचनं PSIनं मोजतो. SI युनिटमध्ये कसं मोजतो, तर
न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर एन पर मीटर स्क्वेअरनं मोजतो. इंजिनिअरिंगमध्ये आपण पॉन्ड्स पर स्क्वेअर मीटर पॉन्ड्स पर स्क्वेअर इंच PSI हे युनिट आपण वापरतो. ठीक आहे. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं इज ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे किती असतं, ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे किंवा त्या जवळपास असतं. ठीक आहे. 14.696 PSI और 1 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. एवढं असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ऑल्सो प्रेशर कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ लिक्विड कॉलम्स. म्हणजे आपण प्रेशर हे लिक्विड कॉलममध्ये पण मोजू शकतो. वेअर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज 760 mm और 29.92 इंचेस. एवढं असतं. म्हणजे हे काय आता आकडे आहे ते तुम्हाला थोडीफार लक्षातच ठेवावं लागणार. वेअर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज 760 mm to 29.92 इंचेस एवढ्यापर्यंत असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे इंट्रोडक्शन पार्ट, त्याचे युनिट्स, डेफिनेशन काय आहे प्रॉपर, हे आपण प्रेशर मेजरमेंटचं बघितलेलं आहे. पुढं जाऊन आपण टाईप्स ऑफ प्रेशर मेजरमेंट म्हणजे कुठले कुठले टाईप्स आहेत प्रेशरचे, तर गेज प्रेशर आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर आहे, व्हॅक्यूम और डिफरन्शियल प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, असे डिफरंट आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. थँक्यू एव्हरीवन.